माहिती आहे तुम्ही काही चुकीचं नाही करू शकत. फक्त एवढंच की तुम्ही आधी सांगितलं असतं ना तर आपल्याला काहीतरी करता आलं असतं. आपण दादाला समजावलं असतं आणि हे सगळं सॉरी, खरंच सॉरी यासाठी. तुम्ही प्लीज असे हात जोडू नका. हाप लागेल मला प्लीज. मला माहिती आहे तुम्ही जे केलं ते विचार करूनच केलं असेल. कदाचित तुमच्या जागी मी असते तर मी हेच केलं असतं. गो, मला माहिती आहे आता सगळीकडून संकट आलेत पण आपण ह्या सगळ्यावर उपाय काढणार आहोत. तू काही काळजी करू नकोस. पण आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे निकू. दादा तिथे नाही. वहिनी आतापर्यंत खमकी होती म्हणून मला कसली काळजी नव्हती. पण बिचारी ती खचली असेल का आता. बाबांना हे सगळं कळल्यावर तेही खचतील. त्यामुळे तुला स्ट्रॉंग राहायचं आहे सगळ्यांसाठी. कळलं? त्यामुळे तू आता जा घरी. तुझी तिथे जास्त गरज आहे. तुझा सकाळी ये परत. ठीक आहे? सलील भाऊजी प्लीज तुम्ही निकीला घरी सोडून याल. प्लीज काय वहिनी, जाईन मी. नाही नको, मी जाईन. माझ्यामुळे तुझ्या सासरी सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. अजून त्रास नाही द्यायचा मला कोणालाच. निकी, तू माझं ऐकणार नाहीयेस का? सलील, तू त्या हेमंतची गाडी घे आणि निकीला सोडून ये. आणि सावकाश जा. निघूया. सावकाश. अर्पिता मॅडम, मी तुम्हाला सांगितलं ना या गोष्टीचा जास्त विचार करू नका तुम्ही. आपण काहीतरी मार्ग काढू यातून सुद्धा. तुम्ही नका काळजी करू. या सगळ्याचाच धक्का बसला पोरीला. अहो अख्ख्या चाळीसमोरच तमाशा झाला ना. म्हणूनच तर हिंमत झाली ना लोकांची घरात येऊन आपल्यालाच ऐकवायची. हे बघा, तुम्ही जा आणि जरा पडा. तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना. तुम्ही जा आणि आराम करा, नाही तर तुमच्या तब्येतीला. बाबा बाबा काय करता तुम्ही? काय करताय तुम्ही? कल्याणी बाळ, त्या नचिकेत इतकेच ना आम्ही सुद्धा तुझे गुन्हेगार आहोत. आम्ही ना आमच्या मुलावर ना संस्कार करण्यात कमी पडलो ग. दुसऱ्याची लेक सून म्हणून या घरात आणली, पण तिचं सुख, तिचा आनंद आम्ही नाही जपू शकलो ग. या एवढ्याशा घरात स्वतःला तू ऍडजस्ट करत राहिलीस, सगळ्यांना आपलंच केलंस. आणि आम्ही काय केलं तुझ्यासाठी? काही नाही ग. एक सासरा म्हणून ना मी सुद्धा कमी पडलो ग. कल्याणी बाळा, जमलं तुम्हाला माफ कर ग. खरंच क्षमा कर ग. नाही बाबा, बाबा नाही. त्रास करून घेऊ नका. बाबा नाही, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं. या आराम करा. कल्याणी बाळा,
एक सासरा म्हणून नाही तर एक बाप म्हणून मी तुला वचन देतो की काही झालं ना तरी मी तुझ्या सोबतच असेन.